तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन या विषयावर बोलत आहोत। गोपीगीत भागवताच्या दशमस्कंदात येतं आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा गोकुळात होतो, त्यानंतर ते वृंदावनात येतात, त्यानंतर मथुरेत आणि नंतर मग द्वारकेमध्ये। अशी परिस्थिती जशी जशी बदलते तसतसं भगवान श्रीकृष्ण आपलं स्थान पण बदलतात। गोकुळातून वृंदावन येण्याचं कारण म्हणजे गोकुळ आणि वृंदावनामध्ये जास्ती काही अंतर नाही आहे। यमुनेच्या पलीकडे गोकुळ आहे, अलीकडे वृंदावन आहे जवळपास, आणि वृंदावन आणि मथुरेमध्ये पण जास्ती अंतर नाही आहे। पण मथुरा आणि द्वारकेमध्ये खूप अंतर आहे। जो द्वारका म्हणजे पश्चिम भारताच्या दिशेला आहे, समुद्राच्या काठी आहे, आणि मथुरा ही मध्य भारतात आहे, दिल्लीच्या दक्षिणेकडे म्हणता येईल। मथुरा, जयपूर हे थोडे जवळजवळ आहे। तर जसं राजस्थानामध्ये कृष्ण महात्म्य खूप आहे, तिथे गोविंदजी आहे, त्यांना गोविंदजी म्हणतात, तिथे राजपुत्र आहे कृष्ण हा। कृष्णाचं देहत्याग झाला तो द्वारकेला झाला, द्वारकेला म्हणण्यापेक्षा प्रभास क्षेत्री झाला समुद्राच्या तीरावर, आणि तिथे तर द्वारगधीश आहे, राजा आहे, म्हणजे राजा नसून राजा आहे, अधीश म्हणजे स्वामी मालक। पण त्यांनी कधी सिंहासनावर बसला नाही कृष्ण, तो नेहमीच राजकारणी होता,
आणि कूटनीतिज्ञ होता, स्टेट्समन ज्याला म्हणतो आपण. त्यांनी सगळी राज्य निर्माण केली, उलथवली, पालटवली. जन्मभर त्यांनी धर्मसंस्थापना केली. धर्मसंस्थापना अर्थाय. ती धर्मसंस्थापना कशी होते? न्यायाचं राज्य त्याला धर्मसंस्थापना म्हणतात. न्याय व्हावा, अन्याय होऊ नये. म्हणजे जे न्याय करणारे असतात, नियमाप्रमाणे वागणारे असतात, कायद्याप्रमाणे वागणारे असतात, म्हणजे चांगले लोक असतात. त्यांना गीतेमध्ये साधू म्हटलेलं आहे. साधू म्हणजे सद्वृत्तत्वात त्यांची वागणूक चांगली असते, विचार चांगले असतात, बोलणं चांगलं असतं. त्यांचं त्राण व्हावं, रक्षण व्हावं, ते जगावेत, नीट वाचावेत. कारण समाजाची स्थिती त्यांच्यावरच अवलंबून असते. सर्व प्रकारे त्यांचं रक्षण झालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. त्याला म्हणतात परित्राण. त्राण म्हणजे रक्षण, परी म्हणजे समंतात, सर्व बाजूनी चांगल्या गोष्टीची वाढ झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. वाईट लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे. नाश नाही, विनाश झाला पाहिजे. विनाशाय दुष्कृताम. ते दुष्कृत्य करणारे असतात, वाईट कृत्य करणारे असतात, वाईट बोलणारे असतात, वाईट विचार करणारे असतात, काया वाचा मने वाईट असतात. जसे कौरव होते, त्यांचं बोलणंही वाईट होतं, वागणंही वाईट होतं आणि विचारही वाईट होते. अशा लोकांचा संपूर्णपणे निपात झाला पाहिजे, संपूर्णपणे मुळापासून उखडल्या गेले पाहिजे. त्याला विनाश म्हणतात. नाश, विनाश, पूर्णपणे नाश, त्याला विनाश म्हणतात. मुळापासून उपटून काढणं. ते भगवान कृष्णाने जन्मभर केलं. ते अवतार कार्य आहे. म्हणून आपण भगवान कृष्णाला अवतारी पुरुष म्हणतो. भगवद्गीता त्यामध्येच येते. भगवद्गीतेची सूत्र जी आहेत, श्लोक आहेत, 700 श्लोक आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून भगवान श्रीकृष्णाचा उपदेश आहे. भागवतामध्ये भगवान कृष्ण कसे जगले ते आहेत. त्यांचं बालपण आणि गोकुळात असताना त्यांनी कितीतरी असुरांचा वध केला. विविध रूपांमध्ये असुर आलेत. आपल्याला ते तुम्ही जर 10वा स्कंद बघितला, दशमस्कंद, कृष्णाचा जन्म होतो आणि मग कंस तिथे वेगवेगळे राक्षस पाठवतो कृष्णाला मारण्यासाठी. कृष्ण त्यावेळी फार छोटा असतो. एक छोटंसं बाल, तिथे पुतना मावशी पाठवलं जाते. त्याला मावशी म्हणतो. ती मावशी काय कोण असतो, दूध पाजते म्हणून मावशी, की नाही. पण ती राक्षसी नव्हती. म्हणजे दुधाच्या द्वारे तिला विषपान करायचं कृष्णाला आणि तिला मारून टाकायचं. कालिया आहे दमन आहे, तोही विषच आहे. त्याने डोहज पाणी, यमुनेचा डोहज तो विषमय करून टाकला. नंतर शकटासूर आहे, असे कित्येक राक्षस आहेत. ते एवढ्या छोट्याशा याच्यामध्ये कृष्णाने सगळ्या राक्षसांचा वध केला. कारण कंसाला आकाशवाणीच्या माध्यमातून माहीत झालं होतं की त्याचा शत्रू जो आहे हा जन्मला आहे आणि तो 8वा पुत्र आहे देवकी वसुदेवाचा. आणि तो तुरुंगातून सुटकला. ती गोष्ट आपल्याला दशमस्कंदामध्ये दिसते. आणि तिच्या जागी मग मुलगी आणली वसुदेवानी आणि तिने सांगितलं, अरे दुष्टा, तुझा जो शत्रू आहे, तुझा नाश करणारा आहे, तो आधी जन्मला आहे. आता कुठे आहे तो त्याला माहीत नाही. जन्मला आहे म्हणजे लहान जन्मला आहे, अर्भ काय छोटंसं आहे, छोटं शिशु आहे, बाळ आहे ते. मग त्यांनी आज्ञा केली की सगळे जे मुलं आहेत ते मारून टाका, लहान मुलं सगळे मिळे की हाही मरेल, बालकृष्ण आहे तोही मरेल. म्हणून आपण बघतो की ते सगळे मारण्यासाठी
त्यांनी कंसाने प्रयत्न केला. कंस हा मामा, तो मामानेच प्रयत्न केला, पण कृष्णाने सगळ्यांचा नाश केला. नंतर तो मरत नाही. नंतर त्याला आमंत्रण येतं वृंदावनामध्ये, मथुरेचा राजा तसा उग्रसेन आहे, पण आपल्या बापाला त्यांनी तुरुंगात टाकलं आणि स्वतः राजा झाला. आता त्यांनी सभा भरवली कशासाठी? कृष्णाला मारण्यासाठी. दशमस्कंदामध्ये आपण बघू तर कितीतरी प्रकारे स्टेजमध्ये तो कोल्यापीड होता, हत्ती होता, माजलेला हत्ती, त्याला दारू पाजली, पण सगळे अडथळे, ते धनुष्यबाण सगळं करता करता शेवटी तो कंसापाशी पोचला. कंसाने सगळी काळजी घेतली की कुठेच त्याच्या मधल्यामध्येच त्याचा वध व्हावा, पण कृष्ण सभेमध्ये सुद्धा आला आणि शेवटी त्यांनी कंसचाणूरमर्दनम, तिथे 2 मल्ल होते आणि त्यांना पराभव करून बलराम आणि कृष्ण दोघेही तिथे आले आणि शेवटी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम. मर्दनम का? कारण ते मल्ल होते, त्यांना बुकलून मारलं. देवकी परमानंदम, त्याची आई देवकी, तिला परम आनंद देणं असा कृष्णं वंदे जगद्गुरुम. हा कृष्ण आपल्यासमोर जगद्गुरूच्या रूपामध्ये येतो. त्याचं जन्मपासून तर अगदी त्याचं देहत्याग, प्रभास क्षेत्रामध्ये पायाच्या तळव्याला शिकाऱ्याचा बाण लागला आणि कृष्ण स्वधामी गेला, तिथपर्यंत त्याचं काय आहे? जगद्गुरुत्व आहे. तो जगद्गुरू आहे, म्हणजे जगाला त्याच्या प्रत्येक कर्मामधनं शिकायचं आहे आणि तो शिकून माणूस हा मुक्त होतो. सगळ्या बंधनापासून तो मुक्त होतो, सगळे बंधनं त्याची तुटतात आणि तो परमधामाला जातो आणि ब्रह्मतत्वाशी तो एकरूप होतो. ब्रह्मनिर्वाणम ऋच्छती असं गीतेमध्ये म्हटलं आहे. ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ती मनुष्याला प्राप्त होते. सगळं काही ब्रह्म आहे. आता आपण भगवद्गीता की नाही, की सगळं काही ब्रह्म आहे, सगळं काही एकच तत्व आहे, 2 तत्व नाही आहे जगामध्ये, फक्त एकच आहे. एकम एव अद्वितीयम. एकच एवम म्हणजे फक्त एकच, एक आणि एकच. पण एक म्हटलं की 2 होतं. आपल्या 2 शिवाय एकाची कल्पना करता येत नाही. एक म्हटलं की 2 आलंच, पण ते म्हणतात येईल आहे, पण ते अद्वितीय आहे. माणसाच्या मनाला एकाची कल्पना नाही करता येत, कारण मन आहे म्हणून की नाही. मन फक्त 2ची कल्पना करू शकतो, एकाची कल्पना करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत मनाचा नाश होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती ब्राह्मी स्थिती प्राप्त होत नाही. म्हणून ध्यानाचा अभ्यास. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे, वेगळं अस्तित्व आहे, हे आपल्याला जाणवणं, परंतु त्याचा निराश झाला पाहिजे, अर्थात ते संपूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे. यासाठी जो प्रयत्न असतो तो ध्यानात असतो की नाही. आपण काय जगतो, आपण 24 तास जगतो, 100 वर्ष जगतो आणि या संपूर्ण जीवनामध्ये आपण आपला विचार करतो. म्हणजे मी आहे कोणीतरी, मला शरीर आहे, मला बुद्धी आहे, मला भावना आहेत आणि माझं वेगळं अस्तित्व आहे, हे सतत तो विचार करतो.
आणि फक्त एवढंच करतं, त्याचं मन तेवढंच करतं. पण मी आहे, मी वैश्विक व्यक्ती आहे. किंबहुना चराचर आपणची जाहाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इतकंच काय असं किंबहुना, आणखी काय सांगायचं. चर अचर सृष्टी ही निर्मिती 2 गोष्टीमध्ये विभागली जाते. एक चर आणि दुसरी अचर. चर म्हणजे चालणारं, हालचाल करणारं त्याला चर म्हणतात. विचरती की नाही, हा एक क्रियापद आहे. असं आपण हालचाल करतो. मनुष्य हालचाल करू शकतो, एका ठिकाणी दुसरीकडे जाऊ शकतो. झाड एका ठिकाणी दुसरीकडे जाऊ शकत नाही. पशुपक्षी जाऊ शकतात, मनुष्य जाऊ शकतो. मग चरमध्ये येतो तो. पण झाड चर नाही. पण झाडसुद्धा त्याला जीवन आहे नाही. पण दगड आहे, माती आहे, त्याला आपल्या जगात जागा सोडता येत नाही. मग ते अचरमध्ये येतात की नाही. 2 गोष्टीमध्ये सृष्टी पूर्ण विभागली गेली आहे, चर आणि अचर. ब्राह्मी स्थिती काय म्हणते, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, चर आणि अचर मीच आहे. आपणाची जाहला, मी स्वतःच आहे की नाही. आता तुम्ही कल्पना करायचं तर मन नाही आहे की नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं मनच नाही आहे, स्वतःचं मन नाही आहे. त्यांचं मन वैश्विक मन आहे, त्याला कॉस्मिक माइंड म्हणतात. किंवा स्वामी विवेकानंदांना कॉस्मिक इंटेलिजन्स म्हटलं आहे. चैतन्य, वैश्विक चैतन्य की नाही. तुम्ही विश्वाशी एकरूप आहात, तुम्ही वेगळे नाही. मनाचा नाश करणं फार कठीण आहे नाही. जितका आपण मनाचा नाश करू शकू, मन म्हणजे अहंकार, वासना, इच्छा, त्या सगळ्या भौतिक व्यर्थ असतात. माणसाला जितकंच कळत जाईल. कशामुळे? श्रवणामुळे नाही. श्रवणामुळे विवेक विचार येतो. आपण आता विचार करत नाही आहे नाही. काय योग्य आहे, काय योग्य नाही, काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाही आहे, काय अल्पमूल्याचं आहे, काही बहुमूल्य आहे, शाश्वत मूल्याचं आहे, नित्य मूल्याचं आहे की नाही. काय टिकणार आहे, काय टिकणारं नाही आहे. आपलं मन एवढं विचार नाही करत की नाही. कारण काय, आपण दररोजचा विचार करतो. आता काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे. म्हणजे आपण एक्झिस्ट करतो, वावरतो. हे आपण देशकालात वावरतो. देश म्हणजे स्थान, काल म्हणजे त्याला आपण काळ म्हणतो. या 2 गोष्टीमध्ये. तिसरं आहे कार्यकारण. मी असं केलं त्याच्यामुळे तसं झालं. मी असं करू शकलो असतो पण मी करू शकलो नाही, त्याला कार्यकारण म्हणतात. काही केलं की त्याचा परिणाम होतो. ते परिणाम पुन्हा बीजरूपामध्ये कारण म्हणतं. असं ती प्रक्रिया सतत चालू असते. आपण त्याच्यातच अटकलो आहोत, जन्मभर तेच करतो. मग आपल्या मनाला काही विचारच मिळत नाही, वेळच मिळत नाही. मग आपण झोपतो आणि सुषुप्तीने जातो, गाढ झोपतो. आपण स्वप्न बघतो, पण मनाला विचार करायला वेळच मिळत नाही. वेगळा विचार करायला वेळच मिळत नाही आपल्याला. विद्यार्थी असतात, ते अभ्यास करतात नाही. ते वेगळा वेळ काढतात आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला परीक्षा पास करायची आहे आणि आपल्याला पुढच्या वर्गात जायचं आहे. अभ्यास केल्याशिवाय आपल्याला भविष्य नाही आहे, भविष्यासाठी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि म्हणून तेवढा अभ्यास करतात ते. आणि एकदा परीक्षा झाली की हौष्य म्हणतात, झालं संपलं, परीक्षा झाली, आता आपल्याला काय, आता आपण मजा करू. म्हणजे मन जे आहे अगदी खूप त्याच्यात जोर लावला तरच ते तेवढं करतं आणि मग ते मोकळं होतं. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे सुद्धा तुम्ही विशेष प्रयत्न करता, वेगळा वेळ काढता नाही. मनाला वेगळं विचार करायला भाग पाडता नाही. त्याला स्वातंत्र्य देता. आता मनाला स्वातंत्र्य नाही आहे, मन स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. तुम्हाला मन जे विचार करायला भाग पडतात त्याप्रमाणे तुम्ही विचार करता. म्हणजे संस्कारांचा जो प्रचंड आहे, आपण आपल्या मनाने विचार करू शकत नाही. ते झालं असं किती छान झालं असतं. कारण आपल्या मनामध्ये संस्कार आहे आणि आपलं मन दुर्बल आहे. मनाला सबळ बनवणं, बलवान बनवणं, त्याला प्रचंड पक्क बनवणं, दृढ बनवणं, पक्क बनवणं.
म्हणजे मनाला कळेल अरे जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आपल्याला हरवू शकेल, आपल्याला विचलित करू शकेल. इतकं स्ट्रॉंग माइंड आहे, मन इतकं बळकट आहे, इतकं शक्तिशील आहे की ते कशाने विचलित होणार नाही. कसं शक्य आहे ते? ध्यानातून शक्य आहे. नित्यं च समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु. इष्ट उपपत्तिषु अनिष्ट उपपत्तिषु अशी काही कारणं जीवनभर आपण जीवन जगतो ना, 100 वर्ष जगतो, 24 तास जगतो. तर हे जगत असताना काही इष्ट होणार, म्हणजे आपल्याला अनुकूल होणार, आपल्याला आवडणारं होणार, आणि काही अनिष्ट होणार. उपपत्तिषु ते आपोआप उद्भवणार. ते आपल्या हातात नाही आहे. आपण असं नाही म्हणू शकत की इष्टच झालं पाहिजे, असे म्हणू शकत नाही की अनिष्टच झालं पाहिजे. आपण ते म्हणू शकत नाही. आपण प्रयत्न करू शकतो, आणि प्रयत्न करायला पाहिजे, जरूर करायला पाहिजे, आहे की नाही. भगवान कृष्णाने जन्मभर तेच केलं, आहे की नाही. मग करताना अनिष्ट होतं. युद्ध हे अनिष्ट आहे, घोर कर्म आहे. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसि केशव. हे केशवा, या युद्धासारख्या घोर, फार सुंदर शब्द आहे, उग्र, घोर, हिंसात्मक, जिथे कत्तलीच आहे. 40 लाख लोकांपेक्षा अधिक लोक 18 दिवसात मारले गेले. आणि आता 18 दिवसात 40 लाख सैन्य मारले गेले. सगळेच तरुणच होते, की नाही. युद्धात कोण जाणार? युद्धक्षेत्रामध्ये कोण भाग घेणार? तरुणच भाग घेतात, की नाही. अर्थात तो काळ होता. त्या काळामध्ये भीष्मासारखे कुरुवृद्ध पितामह म्हटलं आहे गीतेमध्ये, की नाही. कुरुकुळातले पितामह आहेत. पिता म्हणजे आजोबा, आणि तिथं वृद्ध लिहिलं आहे. वृद्ध म्हणजे वय झालेले, उतरत्या वयाचे आहे. द्रोणाचं वय खूप होतं. आता त्या काळचं वय आपल्याला काही म्हणतात 80-100 जे काय असेल त्याची गणना आपण नक्की करू शकत नाही. पण ते एवढं नक्की की ते बऱ्याच वय होतं, कारण ते उल्लेखच आहे. सगळ्यात ज्येष्ठ कुरुवृद्ध पितामह असे होते. पण बाकी सर्वजण तरुणच होते. अभिमन्यू किती होता? त्याचं काय 6 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं उत्तरेशी, आहे की नाही. त्याचं वय काय 16 वर्ष व्हायचं होतं. 16 वर्ष आम्ही त्यांनी महापराक्रम केला, आहे की नाही. अर्जुनाच्या तोडीचा पराक्रम त्यांनी केला, की नाही. सात्यकीचा तो शिष्य होता, कृष्णाचा शिष्य होता, की नाही. अभिमन्यू जरी तो अर्जुनाचा पुत्र आहे, परंतु हे सगळे वनात गेल्यामुळे, पांडवांना वनवास घडल्यामुळे अभिमन्यू हा सुभद्रा पुत्र आहे. अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र आहे. तो वाढला द्वारकेमध्ये, मोठा द्वारकेमध्ये झाला. कृष्णाच्या सहवासात होता तो, आणि सात्यकीने त्याला शिकवलं, कृष्णाने शिकवलं. पण अल्पायू होता, त्याचं आयुष्य फार कमी होतं. आणि तो 16व्या वर्षी त्याचा वध झाला. सगळ्या महारथींनी मिळून त्यांना एकत्र करून घेरून त्याला अन्यायाने मारलं. अत्यंत अधर्म झाला त्याच्यामध्ये. कोते गता धर्म. जेव्हा कर्ण म्हणतो अर्जुना मला मारू नको, कारण मी विरथ आहे, मी रथावर नाही आहे, तू रथावर आहे, माझ्या आता शस्त्र नाही, तुझ्या आता शस्त्र आहे, मला मारू नको, ते अन्याय होईल, तुझ्यासारख्या वीराला हे शोभणार नाही, असं करू नकोस, मला रथाचं चाक काढू दे बाहेर, रथात चढू दे. तसं काही कर्ण काय विरत नव्हता, की नाही. तो सेनापती होता, कौरवांचा सेनापती होता. सेनापतीच्या दोन्ही रथाला रक्षक असतात, रथरक्षक असतात. त्यांनी म्हटलं होतं माझ्या मागे शेकडो रथ होऊ द्या, एक रथ तुटला तर दुसरा, दुसरा तर तिसरा, तिसरं होतं, सगळं होतं ते. परंतु कर्ण वेळ काढू पाहत होता. सूर्य डुबला की युद्ध थांबतं नियमाप्रमाणे, युद्ध थांबेल. त्याला माहीत झालं होतं की आपण अर्जुनासमोर टिकू शकत नाही आता. तो वेळ काढूपणा करत होता, मला मारू नको. मग त्यावेळी कृष्ण संतापला, आणि मग त्यांनी जन्मभर किती पापं केली, की नाही, किती अधर्म केला,
त्याची जंत्री सांगितली. बघ इतके जन्मभर तू तेच केलं, अधर्मच केला, तू धर्म केलाच कुठे? जन्मभर तू धर्म कुठे केला की नाही? कोते गता धर्म, तुझा तो धर्म कुठे गेला होता तुला? आत्ता आठवत आहे नीचा. कृष्णाचं वाक्य फार सुंदर आहे तिथे. मग त्याला म्हणतात की विनाशायचे दुष्कृताम. कृष्णाचं ब्रीद आहे. जे दुष्कृत्य करणारे असतात, दुष्ट विचार करणारे असतात, दुष्टपणे वागणारे असतात, दुष्टपणे बोलणार, कर्ण त्याच्यामध्ये अग्रणी आहे. महाभारतामध्ये कर्णस्कंधा असं म्हटलं आहे महाभारत व्यासाने. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः रूपक आहे. एका विशाल वृक्षाची कल्पना करा असं व्यास म्हणतात. आणि ते विशाल वृक्षाचं नाव काय आहे? दुर्योधन आहे. तो मन्युमयोमय म्हणजे विकारी विखारी विषमय असा वृक्ष आहे. त्याचं मूळ पण विष आहे, त्याचं खोड पण विष आहे, पानं फुलं पण विषारी आहे. जे काही आहे ते सगळं विषमय आहे, जहर आहे की नाही. त्याचा बुंधा, झाडाचा मुख्य आधार असतो बुंधा, खोड. महाभारतात व्यास म्हणतात, कारण त्यांची रचना आहे ती. कर्णस्कंद कर्ण हा त्याचा मुख्य आधार आहे. दुर्योधनाचा मुख्य आधार कर्ण होता. भगवान कृष्ण म्हणतात, अरे कर्णा, तू जन्मभर काहीतरी चांगलं केलं काय? जन्मभर तर तू वाईटच केलं. तुझं कोणतं चांगलं कर्म आठव ना. आपल्याला आठवतच नाही. कर्णाने काही चांगलं केलं जन्मभर काहीच आठवत नाही. त्याची पूर्ण जंत्रेच केली. आणि ते एक छान श्लोक आहे महाभारतामध्ये की नीच लोक जे असतात, कर्णाला उद्देशून म्हटलं आहे त्यांनी, की जे नीच लोक असतात तेव्हा जे संकटात सापडतं तेव्हा त्यांना धर्म आठवतो की नाही. त्याच्या आधी जन्मभर ते नीचपणाच करत असतात की नाही, तेव्हा त्यांना धर्म आठवत नाही. न्यायनीती, धर्म म्हणजे न्यायनीती. धर्म शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत की नाही. धर्म म्हणजे क्वालिटी, धर्म म्हणजे आपण ज्याला मोक्षधर्म म्हणतो की नाही, असे धर्माचे अर्थ पुष्कळ आहे. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे आहे की नाही. रिलिजन धर्म शब्दामध्ये खूप अंतर आहे की नाही. धर्मशब्दाचा जो अर्थ आहे आपल्याला जो समजतो किंवा समजायला पाहिजे तसं रिलिजनचा अर्थ तसे निघत नाहीत, पण तो वेगळा विषय आहे. धर्म म्हणजे नीती, न्याय, सदाचार, सद्वृत्ती की नाही, सत्कर्म. हे तू काय केलंस? कोते गता धर्म. नीच लोकांना त्याचवेळी धर्म आणतो. तुम्हाला अरे अर्जुना, याच्या ह्या माणसाला आहे की नाही न्याय अन्याय त्यांनी जन्मभर नाही केला, आत्याला न्याय अन्याय काही दाखवायची गरज नाही की नाही. जो नर भक्षक असतो वाघ आहे की नाही, त्याला काय, किंवा पिसाळलेला कुत्रा असतो त्याला रॅबीज झालेला आहे, पिसाळलेला आहे तो आहे की नाही. तो ज्याला चावेल तो मरेल की नाही, कारण त्यालाही रॅबीज होईल की नाही. त्याला काय न्याय अन्याय काय नाही, त्याला फक्त मारून टाका. साप दिसला की मारून टाकतात लोक, कारण तो विषारी आहे, त्याचे दात विषारी आहे, त्या तोंडात विष आहे की नाही. तसंच याला ही वेळ आहे, न्याय अन्याय इथे होत नसतो. दुष्टाला मारणं हाच न्याय आहे की नरभक्षक वाघाला मारणं हाच न्याय आहे. कोते गता धर्म. मग त्यांनी मान खाली घातली. त्याला कळलं की खरोखर जन्मभर आपण वाईट केलं, खूप वाईट केलं, अति वाईट केलं, काही चांगलं केलंच नाही आहे. मग आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार नाही आहे. कृष्णाने त्याला जाणवून दिलं की नाही. मग ते अर्जुनाने बाण सोडलं आणि त्याचं मस्तक उडवलं असं महाभारत म्हणतं. तर कृष्णाचं जे आहे चरित्र आहे आपल्यासमोर येतं की नाही. हे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे की नाही. हे जन्मभर काय धर्माची संस्थापना व्हावी, अवतार कार्य तेच असतं की नाही. म्हणून माणसाने त्यांनी जे मनुष्य शरीर धारण केलं आहे, कारण त्याची स्वतंत्र ओळख आहे, मनुष्याची स्वतंत्र ओळख आहे, म्हणून त्याला मनुष्यलोक मानवलोक इथे म्हणजे मनुष्यलोक आहे म्हटलं आहे, मानवलोक आहे. ही जी सृष्टी आहे मनुष्याची सृष्टी आहे.
यामध्ये मनुष्याचं प्राधान्य आहे. मनुष्य जे करेल ते इथे होईल. मनुष्य म्हणेल आम्हाला जंगल नको, आम्हाला शहरं पाहिजे, नगरं पाहिजे. ठीक आहे, जंगलं कटतील, तिथे नगरं उभे राहतील. पांडवांच्या वाट्याला ते काहीतरी अतिशय खडकाळ जमीन, जिथे काहीच होत नव्हतं. 2 भाग झाले ना हस्तिनापूरचे, आणि चांगला जो भाग आहे उत्तम ते कौरवांकडे गेला. आणि जिथे काहीच नाही, होत नाही आहे, अगदी दुष्काळ आहे, तिथे काही उगवत नाही काही, असं ते पांडवांकडे गेलं. आता उघड उघड अन्याय आहे, अधर्म आहे, उघड उघड. हा आता अन्याय आहे, आणि अन्यायाला साक्षी कोण आहेत? सगळे कुरुकुळातले महापुरुष आहेत की नाही. भीष्मादया सदृतत्वा शंकराचार्य म्हणतात की नाही. अशोचान अन्वशोचस्तम प्रज्ञावादांश, पहिला श्लोक आहे गीतेचा, भगवान कृष्णाच्या उपदेशाचा. अशोचान, ज्याच्याविषयी शोक करण्याची गरज नाही, कारण भीष्मादी सद्वृतत्वात, भीष्मादी सद्वृत्ती असणारे लोक आहेत, चांगल्या विचारांचे लोक आहेत. पण चांगल्या विचार लोकांनी काय केलं की नाही, यांना अत्यंत जिथे काहीच होऊ शकणार नाही असा भाग दिला, अत्यंत सुपीक भक्तांना दिला. पांडव हे काय आहे, हे कसला न्याय आहे, आणि कसली वाटणी, असली वाटणी होते कधी? दोन्ही समान समान करा वाटणी की नाही. पण तसं झालं नाही. कृष्ण म्हणतो अरे घेऊन घ्या, जी मिळतं ती घेऊन घ्या, पुढे बघू आपण. याने सगळ्यांना आपण पुढे सगळ्यांना धडा शिकवू चांगला की नाही. ज्यांनी अन्याय केला आहे आणि जे अन्यायाला सपोर्ट करतात, पाठिंबा करतात, हे सगळे एकाच आहे. कृतकारितानुबोधिता. जे अन्याय करतात, वाईट करतात, वाईट करून घेतात आणि त्याला अनुमोदन करतात, त्याला पाठिंबा देतात, हां ठीक आहे म्हणतात, त्याला अनुमोदन म्हणतात, ते सगळे एकच आहेत. सगळ्यांचा आपण समाचार घेऊ. पण थांब, आताही वेळ आलेली नाही आहे की नाही. म्हणून धर्मसंस्थापनार्थाय. म्हणून महाभारत युद्धामध्ये सगळे अन्यायाने मारले गेले, पण तो अन्याय नाही, तो न्याय आहे. अर्जुन अन्याय करायला तयार नव्हता. भगवान म्हणणं तो न्याय नाही आहे, अन्याय नाही आहे, न्याय नाही आहे. न्याय नाही इतकंच नाही, तो अध्यात्म आहे, तो धर्म आहे, ते ध्यान आहे. जसं एखादा योगी गुहेत जाऊन परमेश्वराचं चिंतन करेल, ब्रह्मचिंतन करेल, आणि आपण म्हणू की तो काय आहे, धर्माचं पालन करतो आहे की नाही. वाईट काही करत नाही, वाईट काही वागत नाही, वाईट काही बोलत नाही, वाईट काही चिंतत नाही. त्याला म्हटलं आहे सद्वृतत्वाद. भीष्मादया सद्वृतत्वाद. नाही, पण चांगले विचार आहेत, चांगलं बोलणं आहे, पण चुका करतात वागण्याला की नाही. भीष्मानी खूप चुका केल्या, द्रोणाने खूप चुका केल्या की नाही, पांडवांनी खूप चुका केल्या, युधिष्ठिराने खूप चुका केल्या. त्या जर केल्या नसत्या तर युद्ध झालंच नसतं. 40 लाख लोक 18 दिवस मारलेच गेले नसते की नाही. दुष्टाला दुष्टपणा करू दिला की नाही, आणि सज्जनांना सज्जनपणा करण्यासाठी काय, धर्म करण्यासाठी काही त्यांना हे धर्म म्हणायचं. कृष्ण कशाला दूर कशाला जायचं. अर्जुन तिचं युद्धाच्या प्रसंगीच म्हणतो हे शत्रू नाही आहे माझे, तर आजोबा आहेत, गुरु आहेत की नाही, माझे भाऊ आहे, माझे साळे आहे, मेहुणे आहे, असंच म्हणतो. तसं गीतेमध्ये लिस्टच आहे, यादीच आहे. तिथे काही यांना गुरूंना आणि आपल्या भावांना मारण्यासाठी आला होता काय अर्जुन युद्धभूमीवर? युद्ध करण्यास, शत्रूंशी युद्ध करण्यासाठी आला होता तो. पण तो म्हणतो माझे शत्रू नाही आहे, हे माझे जवळचे आहे, सखे सोयरे आहे, नातीगोती आहेत माझी. मग त्याला तर नातीगोती दिसायला लागली तिथे, शत्रू दिसणं बंद झालं की नाही. यालाच मोह म्हणतात. आणि म्हणजे गीता त्यासाठी सांगितली गेली आहे की नाही, तुझ्या मनावरचा जो पगडा आहे, हिप्नोटाईज झाला आहे, तो डिहिप्नोटाईज असेल, स्वामी विवेकानंद म्हणतात की नाही. तो मोहाच्या सागरामध्ये निमग्न आहे, शंकराचार्य म्हणतात. भगवान शंकराचार्य म्हणतात की हा मोहसागरामध्ये डुबत होता, गटांगळ्या खात होता. गीता सांगून त्याला त्या सागरातून भगवंतानी बाहेर काढलं.
आणि युद्ध करण्यामध्ये त्याला प्रवृत्त केलं. तस्मात् युद्धस्व भारत, म्हणून अर्जुना, तस्मात म्हणजे म्हणून अर्जुना तू युद्ध कर, युद्धासाठी कमरकस उभा राहा. नाही, युद्धाय कृतनिश्चय, असं खूप झालं गीतेमध्ये. तो इतकं सांगूनही उभंच राहत नव्हता. तस्मात तुमुत्तिष्ठ यशो लभस्व, उठ उदा, उत्तिष्ठ उठा, म्हणजे तो बसला तर खाली बसला होतो. तस्मात तुम्ही ध्यान करतात, खाली बसले आहात, ध्यान करतात ते ठीक आहे, कारण ध्यान हे बसूनच करायचं आहे. आसनानी न नियमः, की नाही, आसनासाठी काही नियम नसतो असं सूत्र म्हणतात, आहे की नाही. बसूनच ध्यान करता येतं म्हणून बसूनच ध्यान करा असं आहे. पण युद्ध तुम्ही बसून कसं करणार, तुम्हाला तर उभं राहावं लागेल. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व, नाही, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं, की नाही. हे युद्ध त्यासाठीच करायचं असतं. म्हणून अर्जुना उठ, आणि काय पाहिजे तुला, यशो लभस्व. लभ हे क्रियापद आहे, की नाही, म्हणजे मिळवणं, लाभ करून घेणं. लभ लाभ करून घेणं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. तर यश लाभ करून घे, यशो लभस्व, म्हणजे विजयी हो तू. याच्यात आहे ना, यत्र कृष्ण योगेश्वरो कृष्ण यत्र धरतो पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती. तिथे विजय आहे. इथे लढणारा अर्जुन आहे आणि जिथे योगेश्वर कृष्ण आहे तिथे श्री आहे. श्री म्हणजे समृद्धी आहे, लक्ष्मी आहे, त्याला श्रीला लक्ष्मी म्हणतात, की नाही. श्रीहरी म्हणजे लक्ष्मीसहित हरी आहे. तिथे विजय आहे, तिथे सक्सेस आहे, तिथे विजय आहे, यश आहे. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व. यश कसं मिळणार, जित्वा शत्रूंना जिंकूनच तुला यश मिळणार, की नाही. तर तुला शत्रू मारतील, ते कसलं यश आहे. तुला यश मिळायचं तर शत्रूला मारावं लागेल. तुम्हाला ध्यान करायचं आहे, तुमच्या दुर्गुणावर तुम्हाला मात करावी लागेल. तुम्ही गुहेत जाऊन बसले, संसारापासून वेगळे गेले, म्हणजे की तुमचं ध्यान नाही जमणार. मन आहे ना, की नाही. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. तुकाराम म्हणतात मन प्रसन्न करा. मन जर प्रसन्न नसेल तर ध्यान कसं होणार. मन दुःखी का आहे, उदास का आहे, उद्विग्न का आहे, याचं कारण आहे अप्रसन्न का आहे. कारण आपण ती कारणं निर्माण केलेली आहेत, म्हणून आपलं मन उद्विग्न आहे, दुःखी आहे, उदास आहे, की नाही. शोक संविग्न मानसा, असं वर्णन गीतेच्या पहिल्या अध्यायात आहे. अर्जुनाचं शोक संविग्न, शोकसागरात डुबलेलं असं त्याचं मानसहा मन आहे. आता इतकं शोकसागरात डुबलेलं जर मन असेल ते कसं काय ध्यान करणार. ध्यान केल्यानंतर तुम्ही मन प्रसन्न होईल आहे की, पण ध्यान करण्यासाठी तुम्हाला मन पण प्रसन्न पाहिजे ना. एका विशिष्ट लेवलपर्यंत ते प्रसन्न पाहिजे ना, स्थिर पाहिजे ना. संपूर्ण प्रसन्नता नाही आहे. पण मन जर संपूर्ण जर अप्रसन्न असेल, तुम्ही कोणाशी तरी भांडण करून चांगलं कडाचक्याचं भांडण झालं, घरी म्हणा बाहेर म्हणा कुठेही म्हणा, आहे की नाही. आणि मग चला आता आपण ध्यान करायला बसूया, बसायला पाहिजे, आहे की नाही. कितीही मनाच्या विरुद्ध घडलेलं असो, की नाही. मनाच्या विरुद्ध घडलं काही की आपल्या मनामध्ये तो विचार येतो, घोळवला जातो, की नाही. आपलं कोणत्या तरी विषयाकडून कोणाशी तरी बिनसलं, भांडलं आपण, तोही दूर गेला, आपणही दूर गेलो, विचार दूर नाही गेला, नाही की नाही. तोही काहीतरी घेऊन गेला आणि तुम्ही काहीतरी घेऊन आले. इथं समजा तुम्ही घरात भांडण करून आलं, चला आता वेळ जरी 5:30 झाले की नाही, आपण जायला पाहिजे, आहे की नाही. तुम्ही तुमचं काम केलं, तुमच्या शरीराने तुमचं काम केलं, पण शरीरावर तुमचं जे मन आलं आहे ते भांडण करून आलेलं मन इथे आलेलं आहे की नाही. काहीतरी तुम्ही वादावादी करून आलेलं आहे की नाही. वादो नावलंब्य म्हणून म्हटलं जातं, वादो नावलंब्य, वादाचा अवलंब करू नका, न अवलंब्य की नाही. वाद करू नका. तुम्ही किती वाद घातला की नाही, तुम्हाला जसं वाटतं की समोरचा माणूस पूर्ण चूक आहे की नाही, तसं त्यालाही वाटतं की तुम्ही पूर्ण चूक आहात, आहे की नाही.
जितकं तुम्हाला वाटतं की तो पूर्ण चूक आहे तितकंच त्यालाही वाटतं की तुम्ही पूर्ण चूक आहात. इथे कुठे मीटिंग पॉईंट कुठे आहे की नाही? तुम्ही जन्मभर जरी वाद घातला तर त्याचं काही हे होणारच नाही आहे, निवाडा काही होणारच नाही आहे की नाही. तर्का प्रतिष्ठानात तुम्ही किती वाद घातला, तर्क केले, तर त्याला काय अप्रतिष्ठानात ब्रह्मसूत्र आहे की नाही. उपनिषदामध्ये पण आहे नाही की तर्काने काहीही होत नाही. मी बंगाली शिकत असताना एक छोटंसं बंगाली भाषेचं ओळख मराठी पुस्तक आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पब्लिश केलं आहे की नाही. त्याच्यात एक वाक्य होतं, मूर्खे संगीत तर्क करे कोणा लाभ नाही. सोपी आहे बंगाली की नाही. मूर्खाच्या सोबत वाद करून त्याचा काही उपयोग होत नाही आहे की नाही. आता आपण म्हणतो हा मूर्ख आहे त्याचं वाद करून काही फायदा नाही, सोडून द्या. तोही समजतो तसंच, हाही मूर्ख आहे सोडून द्या बघा. हा शहाणपणा आहे की नाही. दोघेही शहाणे आहेत. त्यालाही वाटतं की मूर्खाची वाद करून नाही, पण आपण काहीतरी त्याला पटवून घेण्याचा प्रयत्न करतो की मी शहाणा आहे, तुला शहाणपणा माझा तुझ्या डोक्यात शिरवेल की त्याला तुमचा शहाणपणा मुळीच नको आहे की नाही. तुमच्या शहाणपणा शिकवण्याची त्याला काहीही गरज नाही आहे की नाही. अर्जुनाचा मोठेपणा आहे, शिष्यस्ते हम स्वादिमाम त्वं प्रपन्नम. मित्र आहे ते, तू माझा गुरु आहे म्हणतो. किती मोठा असेल अर्जुन तुम्ही कल्पना करा. दोघं समवयस्क मित्र आहेत, पण ते म्हणतात शिष्यस्तेहम ते तव ते तुझा. डायरेक्टली म्हटलं आहे, तुझा मी शिष्य, अहम ते तव शिष्य. कृष्णा मी तुझा शिष्य आहे, शादिमाम मला उपदेश कर. असं कोणी म्हणतं काय? हां, ज्याला खरोखर त्याची गरज असते तोच म्हणतो की मला काहीतरी सांगा की नाही. मला गरज आहे तुमच्या सांगण्याची, मला तुमच्या विचारांची गरज आहे. हा केव्हा शक्य आहे? आपण जेव्हा आपल्याकडे कमीपणा घेतो. त्वाम प्रपन्नम, दुसऱ्यापुढे आपण शरण जातो, झुकतो की नाही. प्रणिपातेन तद्विद्धी सेवया, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन. दुसऱ्याला प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे काहीतरी निरंकारिता लागत असते की नाही. मला कळत नाही आहे, मला कळून घ्यायची गरज आहे, असं फार कठीण असते की नाही. मला कळत नाही, तुम्हाला कळतं, मला सांगा काहीतरी की नाही, मला गरज आहे की नाही. अशी भूमिका साधारणपणे आधी शाळेतसुद्धा घेतली जात नाही की नाही. आजकाल मुलांकडे सगळं ते आहे, कॉम्प्युटरमध्ये बरंच त्याला कळतं की नाही. तो शिक्षकांना म्हणतो यांना काय कळतं की शिक्षकांची चुका काढतो तो मग आहे की नाही. कारण काय त्याला कळतं की मलाही काहीतरी कळतं आहे आता. या गुरुपेक्षा शिक्षकापेक्षा मला थोडं जास्ती कळतं आहे. तो आम प्रपन्नम, तो मोठा आहे, अनुभवी आहे. दोन गोष्टी मला जास्ती कळत पण असतील कदाचित, पण मला त्याचा मान ठेवायला पाहिजे की नाही. शादिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हटलं आहे. मग गुरुनी तू माझा गुरु आहेस ही भूमिका जेव्हा अर्जुनाने घेतली तेव्हा मग कृष्णाने त्याला उपदेश करायला सुरुवात केली, त्याच्या आधी नाही की नाही. इथे आपण जेव्हा आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे की नाही, मग आपण ध्यान करू शकू की नाही. मन ध्यान केल्यानंतर, चित्त स्थिर झाल्यानंतर एका आंशिक रीतीने का होईना की नाही, थोडंसुद्धा का होईना की नाही, जर ते झालं तर काय होतं, त्याचा परिणाम म्हणजे मन प्रसन्न होतं. मन प्रसन्नाचं कारण काय, मन स्थिर होतं. म्हणजे मन स्थिर हे तुम्ही फक्त ध्यान करतानाच करता असं नाही, तो त्याचा विशेष प्रयत्न आहे. तो लक्षात घ्या. आपण ध्यान करतो म्हणतो, ध्यानाचा अभ्यास करतो असं मला पाहिजे की नाही. आपण म्हणू शकतो ध्यान करतो म्हणून काय, त्याला काही हरकत नाही आहे, बरोबर आहे ते. जसं आपण म्हणतो ना, भात तयार झाला का, भात शिजतो आहे म्हणतो. आता भात शिजल्यानंतर भात होतो, तांदूळ शिजल्यानंतर त्याला आपण भात म्हणतो की नाही. पण भात शिजतो आहे म्हणतो, चूक नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे ते, कारण ते शिजल्यानंतर भातच होणार की नाही. आपण ध्यान करतो आहे म्हणतो आहे, याचा अर्थ काय की आपण ध्यानाचा अभ्यास, म्हणून त्याला ध्यानाभ्यास म्हणतात. अभ्यासेन तु कौंतेय, अर्जुना तू अभ्यास कर. हा 6व्या अध्यायातला श्लोक आहे
की नाही. अर्जुन म्हणतो मला शक्य नाही आहे ते, की नाही. माझं मन फार चंचल आहे. चंचल तुम्ही म्हणून कृष्ण प्रमाथीनी बलवदृढम, फारच निगरगट्ट आहे ते. जसे मुलं असतात ना, काय ऐकतच नाही, जुमानतच नाही, स्टबर्न असतात, ऑब्स्टिनेट असतात, की नाही. तसे कशाला जुमानतच नाही, की नाही. घोडा फार वांड असतो, कशाला ऐकतच नाही, तो फेकून देतो आपल्या स्वराला. तसंच मन आहे, कशाला जुमानत नाही ते, की नाही. चंचल फार आहे. चंचल मी मन कृष्ण, हे कृष्णा तुला काय सांगायचं, तुलाही माहिती आहे आमचं मन फार चंचल आहे. चंचलच आहे का, प्रमाथीनी आहे ते. तुमचा पूर्ण पण आडवं तिडं करून टाकतो मला, आहे की नाही. प्रमाथीनी म्हणजे काय, मथन, नुसतं मथन नाही, प्रमाथन असं आहे ते. म्हणजे काय, तुम्ही लोणी कसं काढता, मंथुनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी. लोणी कसं करता त्याला त्या रवीनी काय करता, घुसळता, की नाही. काय सुंदर शब्द आहे, प्रमाथीनी, की नाही. गीतेले शब्द गीतेतच आहे, त्याला तो उपमास नाही आहे, की नाही. जसं ते दहीचं संपूर्ण खालवर होतं, पूर्णपणे उसळलं जातं, मग लोणीवरती येतं, की नाही. तसं मन हे आहे, प्रमाथीनी आहे, की नाही. एवढंच आहे काय, बलवत दृढम, की नाही. अत्यंत निगरगट्ट आहे, काही जुमानतच नाही. मनाच्या पक्षी तुमचं अस्तित्वच नाही आहे, ते स्वतंत्र आहे, की नाही. तुम्ही काय घाल तर करा, मी काय घाल तर करेल, की नाही. इतकं ते निगरगट्ट आणि काय काय पुष्कळशी विशेषण आपल्याला शोधून काढता येतील. पण आहे ते प्रचंड तुमची दखल न घेणार आहे, की नाही. मनाच्या पक्षी तुम्ही नाहीच. मग काय करा, अभ्यास करा, की नाही. अभ्यास आहे कारण हां मी मानतो तुला, की नाही. कृष्णाने असं नाही म्हटलं, काय बोलतो बोलतोस तू, असं कधी असतं का. आमच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल शब्द नाही आहे, की नाही. आम्ही सगळं काय करून दाखवू, असं कसं शक्य आहे. किती कठीण असो आम्ही ते करूनच दाखवू. कृष्ण तसं म्हणत नाही. हां त्यालाही होकाला होत नव्हतो, होला होच करतो, कारण तसं आहे, की नाही. तशी स्थिती आहे. परंतु अभ्यासेन तू म्हणजे परंतु म्हणजे ध्यानामध्ये सगळ्यात मुख्य काय आहे, की नाही. कभी पराभव स्वीकारू नका, आहे की नाही. कसंही असो, मन कसंही असो, मनाची अवस्था कशी असो. जसं मग म्हटलं तुम्ही भांडण करून आले आहे, मग आता काय झालं, आपलं मन नाही आहे थाऱ्यावर, नाही आता मन फार विचलित झालं आहे, डिस्टर्ब झालं आहे, की नाही. आपण म्हणतो ना आमचं मन फार डिस्टर्ब झालं आहे. किती डिस्टर्ब झालं तुम्ही सोडू नका, ते करा, की नाही. किती सुंदर आहे बघा. कारण की मनाला मिळते किती डिस्टर्ब झाला तरी हा मला काय सोडत नाही आहे. मनाला पण काहीतरी कळलं पाहिजे ना, मनाला मेसेज गेला पाहिजे ना. मन तुमचं आहे, पण तुमचं आहे कुठे ते, त्याला मेसेज द्यावा लागतो. जसं आपण ऐकतो कशाला, श्रवण कशाला करतो, की तिथे काहीतरी मेसेज गेला पाहिजे, तुमच्या डोक्यात गेला पाहिजे, काहीतरी शिरलं पाहिजे, तो संस्कार बनला पाहिजे. जोपर्यंत कोणती गोष्ट संस्कार रूप घेत नाही तोपर्यंत ती क्रियेमध्ये उतरतच नाही. संस्कार तुम्हाला ती गोष्ट करायला भाग पाडतात, आणि वाईट करायलाही भाग पडतात आणि चांगलं करायलाही भाग पडतात. संस्कार स्वभाव निर्माण करतात. एखादा माणूस फार चांगला आहे म्हणतो म्हणजे काय, त्याच्या संस्काराने त्यांनी चांगलं केलं आणि तो चांगला विचार करतो, चांगला बोलतो, त्याची वाणी चांगली आहे, तो चांगला विचार करतो, की नाही. तो करतो काय, त्याचे संस्कार करतात आहे. तो आता काहीच नाही करत, त्याला इतक्या दिवसाचं त्यांनी वागल्यामुळे बोलल्यामुळे त्याला तो संस्कार निर्माण झाला आहे. म्हणजे ती मगा म्हटलं ना, दुर्योधन मन्युमय 4 लोक आहेत, कर्णस्कंदा, शकुनी वगैरे, पुष्पफुले म्हटलं आहे, की दुःशासनाचं उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि त्या मुळाशी म्हटलेलं आहे, तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी, त्याच्या मुळाशी अविचारी हा धृतराष्ट्र आहे, अविवेकी, अविचारी महामूर्ख हा धृतराष्ट्र. तस्य मूले, त्या झाडाला मूळ असतं ना, तस्य त्या झाडाच्या मुळाशी, तस्य षष्ठी विभक्ती, त्या झाडाच्या मुळाशी तेच मुख्य असतं ना. धृतराष्ट्र आहे की नाही, राजा धृतराष्ट्र. आणि त्याला विशेषण दिलं आहे अमनीषी, म्हणजे चुकीचा विचार करणारा. मनीष म्हणजे चिंतन, चिंतक त्याला मनीषी म्हणतात. मनीषी आहे की नाही, तो विचार करतो पण नेहमी चुकीचा विचार करतो.
दुष्टाचा विचार, दुष्ट विचार त्याच्या मनामध्ये सतत घोळत असतात. पापवृक्ष आहे ना, पापवृक्षाची मुळं पण पापच असणार. मग चारच आहे तिथे, दुर्योधन, कर्ण, शकुनी आणि दुःशासन. त्याला म्हणून गीतेमध्ये, महाभारतामध्ये, मी महाभारताचा उल्लेख करतो आहे, महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा 4 जणांचा एकत्रच येतो आहे. काय आश्चर्य आहे बघा, नेहमी 4 जणांचा उल्लेख एकत्रच येतो. मराठीत त्याला चांडाळ चौकडी म्हणतात. तुम्हाला लोकांना माहिती की नाही माहीत नाही की नाही, पण मराठीत लोकांनी यांचा उल्लेख नेहमी चांडाळ चौकडी म्हणजे 4 जण आहेत, 4 जण चांडाळ आहेत. म्हणजे काय, त्यांच्यात चांगुलपणा शोधूनच सापडत नाही. इतका माणूस वाईट असू शकतो, असतो की नाही. महाभारतात तेच आहे ना, कोणती गोष्ट कितीही असू शकते की नाही. कृष्ण इतकं चांगलं असू शकतो. त्याच्यात काहीतरी शोधून काढा तुम्ही, वाईट काही नाही दिसणार तुम्हाला. संत इतके चांगले असू शकतात 100%, हो 100% असू शकतात. रामकृष्ण चरित्रमधून काहीच वाईट सापडणारच नाही आहे. काय दोष वाणू आणि कांचे, मज काय त्यांचे उणे असे, की नाही. तुकारामात म्हणतात की नाही, मी इतरांचे दोष काय बघत बसू, काय दोष वाणू आणि कांचे, इतरांचे दोष काय बघत बसू, मज काय त्यांचे उणे असे, की नाही. आता माझ्याकडे काही कमी आहे की इतरांचा दोष बघायला मला वेळ आहे की नाही, पण ती संतांची ती शिकवण आहे, ती आमच्यासाठी शिकवण आहे, ती त्यांच्यामध्ये दोष नाही आहे. ते तुम्हाला शिकवणं सांगतात माझ्यामध्ये दोष किती आहे की नाही. का ते म्हणतात म्हणजे आपल्याला किती म्हणायला पाहिजे, आमच्यात किती दोष आहे, आपण आपलं कबूल करायलाच तयार नाही आहे. म्हणून महाभारतामध्ये फार सुंदर आहे की नाही. महाभारताश्री म्हणजे प्रत्येकाचं चरित्र, प्रत्येक व्यक्तीचं जे काही 10 मुख्य आहे, 7 मुख्य आहे म्हणतो मी, ज्याच्यात आपण काढतात ते वेगळे उत्तम लोक आहेत ते, आहे की नाही. त्याच्यामध्ये कृष्ण आणि व्यास त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, दैवी पुरुष आहेत ते. जन्मकर्मचे मे दिव्यम, माझे कर्म दिव्य आहे, भगवान कृष्ण म्हणतात. माझा जन्म दिव्य आहे. ज्यांचा जन्म म्हणजे प्रकाशमान आहेत ते. सूर्यामध्ये तुम्ही काय अंधार बघणार तुम्ही, आहे की नाही. सूर्य हा नेहमी प्रकाशमान असतो. तिथे अंधाराला काही अवकाशच नाही आहे, नो स्कोप फॉर डार्कनेस. सगळं प्रकाश आणि प्रकाश आणि प्रकाश. सूर्याची ओळख प्रकाशाचीच आहे की नाही. तसं ते दिव्य, त्याला शब्द दिव्य म्हणजे प्रकाशमान, आहे की नाही. म्हणून आपण देव म्हणतो, देव म्हणजे प्रकाशमान. जिथे काही अंधाराला ती जागाच नाही आहे की नाही. माझा जन्मही दिव्य आहे, माझी कर्मही दिव्य आहे, म्हणून ते दिव्य पुरुष असतात, लोकोत्तर पुरुष असतात. तुमच्या आमच्यासारखे नसतात, आहे की नाही. अशामध्ये काय, पण महाभारतात सगळं सांगितलं आहे की नाही. काही तसेही आहेत, काही पूर्णपणे गेले. म्हणून ते 2 श्लोक अनुक्रमणिका प्रमाणामध्ये येतात. दुर्योधन इकडे म्हणतात युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमा. तसाच एक आणखी वृक्ष आहे, महाद्रुम म्हणजे महावृक्ष. कल्पद्रुम म्हणजे द्रुम म्हणजे वृक्ष, कल्पवृक्षला कल्पद्रुम म्हणतात की नाही. महावृक्ष आहे तो की नाही. त्याचं काय धर्ममयो आहे, हे अधर्ममयो आहे आणि धर्ममयो आहे. इथे अधर्म सोडून दुसरं काहीच नाही आहे, इकडे धर्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. थोडासा अधर्म असतं, तो वेगळा विषय, पण कधी मध्ये घेत होतो. युधिष्ठिर थोडासा काहीतरी यांनी वागला असता, आहे की नाही. अर्जुन बघा ना, अर्जुन तुम्हाला युद्ध करायचं नाही की नाही. फक्त भीम आहे, तो नेहमी द्वेषाने तुटून पडतो, तो खरा धर्म आहे, त्याला धर्म म्हटलं आहे. जे संभ्रमात असतात हे बरोबर आहे की चूक आहे. कृष्णाला कधी संभ्रम नाही आहे, नो कॉबियर्स देअर, स्वामीजी म्हणतात. धर्म सम्मूढच येतात. धर्म म्हणजे तिथे चूक की बरोबर, त्याला धर्म म्हटलं आहे. सम्मूढ आहे असं कशाला, तुम्हाला कशाला सम्मूढ व्हायला पाहिजे की नाही. जे दुष्ट असतात त्यांना कधी सम्मूढ नसतो. दुर्योधनाला कधी सम्मूढ नव्हता. तो म्हणता मी सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, त्याला कुठे संभ्रम आहे. दुःशासनाला कुठे संभ्रम आहे, कर्णाला कुठे संभ्रम आहे. त्यांच्या नो कन्फ्युजन. कन्फ्युजन कोणात आहे, अर्जुनात आहे, युधिष्ठिरात आहे. त्याला महाभारत म्हणतात, आहे की नाही. सज्जनांमध्ये संभ्रम असायला नको, मी करतो ते बरोबरच करतो आहे, हा अन्याय नाही आहे. अर्जुना मी म्हणतो ते कर्णाला मार, आहे की नाही. अर्जुनाच्या संभ्रम नाही आहे, हे चुकीचं आहे काही. तर प्रत्येकाला, द्रोणाला मार, युधिष्ठिराला आपला हा जो आहे दुर्योधन आहे, कमरेच्या खाली वार नाही करायचा, मार, आहे की नाही. फार सुंदर आहे ते उरुभंग पर्व, फार सुंदर आहे महाभारतामध्ये. उरु म्हणजे मांडी, भंग म्हणजे तोडणं. त्याचं एक उपपर्व आहे ते. 18 पर्व आहेत महाभारतामध्ये. अन्याय नाही आहे, तो न्याय आहे, आहे की नाही.
दुर्योधनाने बरंच तोंडसून घेतलं आहे की नाही. आकाशातून देवानी पुष्पवृष्टी केली. कृष्ण सांगितलं हे आम्ही केलं बरोबरच आहे की नाही, त्यात चूक नाही आहे. त्याचं काय नाही, यांनी पण त्याच करायला पाहिजे आहे की नाही. म्हणजे मारणं की न मारणं प्रश्न नाही आहे. तुम्ही कोणाला मारतात, दुष्टाला मारतात, मग धर्म आहे ते ध्यान आहे की नाही. हा संभ्रम सज्जनांमध्ये होतो, ही मोठी अडचण आहे की नाही. दुर्योधनो युधिष्ठिरो धर्ममयो, आणि त्याच्या मुळाशी काय आहे, त्याच्या वृक्षाची मुळाशी त्याला म्हटलं आहे कर्ण आपलं अर्जुन स्कंद, हा अर्जुना त्यांचा मुख्य खांदा आहे, भीम त्याचा पुष्पफुल आहे म्हटलं. फार सुंदर आहे ते. दोन्ही श्लोक पॅरल आहेत, महाभारत दोन्ही समांतर श्लोक आहे. त्याच्या मुळाशी काय आहे, त्या धर्ममय वृक्षाशी मुळाशी काय आहे, त्याला म्हटलं 3 गोष्टी सांगितल्या महाभारतामध्ये की नाही. एक आहे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे तस्मा शास्त्रम विधानोक्तम. शास्त्र काय म्हणतं, पुस्तक काय म्हणतं, वेद काय म्हणतात, महापुरुष काय म्हणतात, का दिशा संतो दिशा, कोणत्या दिशेने जायचं, संत दिशेने. महापुरुष महाजनो येन गतस्स पंथा, मार्ग कोणता, ज्या मार्गाने महाजन गेले आहेत, महापुरुष गेले आहेत, तो मार्ग आहे की नाही. त्याला म्हटलं आहे शास्त्र. दुसरं म्हटलं आहे त्याला वेद म्हटलं आहे, ते गीता याच्यामध्ये महाभारत वेद आहे ते. दुसरं आहे ब्राह्मण, म्हणजे जे जीवनभर चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात, कष्ट करतात, तपस्या करतात, स्वतःविषयी लढतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग, रात्र दिवस दिनभर संघर्ष करतात, युद्ध करतात स्वतःशी आणि बाहेरच्याशी, की आपलं चांगलं वागावं आपण. आणि तिसरं आहे कृष्ण म्हटलं आहे, अवतार पुरुष. कृष्णाचं नाव 3 गोष्टी केल्या महाभारतामध्ये. शास्त्र म्हणजे वेद, ब्राह्मण आणि कृष्ण हा असं म्हटलं आहे. याच्या मुळाशी हे 3 जर मुळाशी असेल तर तुमचं जीवन काय संपन्न होईल आहे. तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, गीतेचा शेवटचा श्लोक आहे. तिथे कशालाच कमी नाही आहे. तुम्ही पूर्णपणे यशस्वी आहात. यश तुमच्या मुठीत आहे की नाही. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्व राज्य समृद्धम. तुम्हाला विजय नक्कीच मिळेल आहे की नाही. स्वामीजी म्हणतात आम्ही कधीच हारणार नाही आहे की नाही. यश तुमच्या मुठीत आहे. यशो लभस्व जित्वा, शत्रूंना तुम्ही जिंका. अर्जुना भुक्ष्व राज समृद्ध राज्य भोगे. मया एव ते नियता, मी सगळं जिंकून दिलं आहे, तू फक्त त्याचा निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, तू निमित्त मात्र हो. म्हणजे तुम्ही जर न्यायाने मागले, त्याला धर्म म्हटलं आहे गीतेमध्ये, तर श्री मिळेल, विजय मिळेल. भूती म्हणजे विभूती, विशेष भूती, विशेष यश किंवा विशेष संपन्नता. आणि नीती पण, तुमचं सगळं वाक्य कसं नीतीप्रमाणे होईल, योग्य होईल आणि तुम्ही त्या पंथाला जाल. त्याला म्हणतात ना, तो पंथ म्हणजे विततो पंथ, हा उपनिषद म्हटलं आहे. विस्तीर्ण पंथ आहेत. राजमार्गाने जा, अगदी तुम्ही सहज जाऊन समृद्धी महामार्गानं 4 तासात तुम्ही पोचता. आता पुढे 8 तास लागे, 10 तास 15 तास लागायचे. नागपूर टू मुंबई हा महामार्ग आहे की नाही. त्याला देवयान म्हटलं आहे इथे उपनिषदामध्ये की नाही. हा देवयान आहे, एक राक्षसयान. यान म्हणजे मार्ग. तुम्ही देवयानाने जा, तुम्ही सहजपणे तुमच्या ब्राह्मी स्थितीला जाऊन पोचाल. त्याला तिथे म्हणजे ब्रह्मनिर्वाण हा ध्यानाचं दुसरं टोक आहे की नाही. ध्यानाभ्यास आणि ध्यानाचं दुसरं टोक म्हणजे संपूर्ण यश, म्हणजे ब्रह्मनिर्वाण मृच्छते. पुढच्या रविवारी बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति.